मराठी चालकांना मराठी प्रमाणपत्र वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यांवर आता राजकीय टिप्पणी सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर टीका करत कुणाला खुश करतायत असा सवाल उपस्थित केला। त्यानंतर शिंदे सेनेकडून विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला। ते काय म्हणाले पाहूया। पर स्टेजवर चुम्मा चुम्मी करणारा आमदार जो भोजपुरीवाला आहे, यूपी बिहारवाले ते पण गणपती आणत असतील तर असा धांगडधिंगाणा ते घालणार नाहीत, कारण ते भाविक आहेत, कारण ते देवभूमीत राहतात। हा धांगडधिंगाणा आहे आणि तो धांगडधिंगाणा करून कोणाला खुश करतायत तुम्ही? एक तर भोजपुरीवाल्यांचा अपमान करताय, तुम्ही यूपी बिहारवाल्यांचा पण अपमान करताय। हे कुठले संस्कारी आहेत? त्यांना फक्त बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचं आहे, त्यामुळे हे दुकान चालवणारे गद्दार आहे। मी कालच साम टीव्हीवरती तो तातडीने तो व्हिडिओ बघितला आणि त्याची दखल म्हणून घेऊन आम्ही विचारणा पण केली, पण योगायोगाने आम्ही त्या कार्यक्रमाला तिकडे होतो। पूर्ण जो कार्यक्रम जो होता तो मराठीच्या वरतीच आधारित होता। एक भोजपुरीचा स्किट लोकांच्या मागणीवरून घेऊन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। सांस्कृतिक कार्यक्रम काय होता त्यापेक्षा ते लोकांना मराठी पत्रक वाटपाचा कार्यक्रम होता, ह्याच्याकडे का लक्ष गेलं नाही मला हे समजत नाही। जे टीका करतायत ना, 4 लोकांना तरी त्यांनी शिकवण्याचं काम केलंय का?